हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण ट्यूलिप स्क्रंची बनवायला शिकणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 4 इंच विड्थ आणि 43 इंच लेंथचा सॅटिन फॅब्रिक घेतलेला आहे आणि त्याला अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे. स्टिचिंग झाल्यानंतर आपल्याला स्टिच केलेली बाजू सेंटरमध्ये आणायची आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, आणि आपल्याला त्याला व्यवस्थित अशी छोटीशी घडी घालून घ्यायची आहे आणि त्याच्यावरून मागचं फॅब्रिक घेऊन आपल्याला ते फोल्ड करून स्टिच करत जायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करत जायचं आहे. पुढच्या साईडला फॅब्रिक थोडं थोडं ओढत जायचं आहे आणि स्टिच करत जायचं आहे. आणि आतल्या साईडचा कपडा आपला त्या स्टिचिंगमध्ये आला नाही पाहिजे, या पद्धतीने आपल्याला वरचे 2 लेयर स्टिच करायचे आहेत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं स्टिच करत जायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण स्टिचिंग झाल्यानंतर आपल्याला 1 इंच किंवा अर्धा इंच एवढी जागा ओपन सोडून आपल्याला तिथे स्क्रंची राईट साईडला टर्न करायची आहे. अशा पद्धतीने स्क्रंची राईट साईडला टर्न झाल्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये इलॅस्टिक अटॅच करायची आहे. त्यासाठी मी इथे 8 इंच लेंथची अशी इलॅस्टिक घेतलेली आहे आणि आपल्याला आता ती स्क्रंचीमध्ये इन्सर्ट करायची आहे. अशा पद्धतीने आपण सेफ्टी पिन लावून ती आतमध्ये टाकत जायची आहे आणि इलॅस्टिकची एक बाजू आपल्याला पकडून ठेवायची आहे. अशा प्रकारे पूर्ण इलॅस्टिक स्क्रंचीमध्ये टाकून झाल्यानंतर आपल्याला ती स्टिच करून घ्यायची आहे. इलॅस्टिकवर 2 ते 3 वेळेस शिलाई करून आपल्याला ते व्यवस्थित असं अटॅच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ओढूनसुद्धा बघायचं आहे की ते व्यवस्थित पक्कं झालं आहे का यासाठी. त्यानंतर आपल्याला आपण जिथे ओपन भाग सोडलेला आहे तिथे आता आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे आपली स्क्रंची बनून तयार आहे. आता आपल्याला ट्यूलिपसाठीची दोरी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे 15 इंच लेंथ आणि 1 इंच विड्थची अशी ग्रीन पट्टी कट करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे त्याला फोल्ड करून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. मी इथे 6 स्क्रंचीज बनवणार आहे. त्यासाठी मी इथे अशा पद्धतीच्या 6 दोऱ्या तयार करून घेणार आहे. अशाच प्रकारे मी इथे सगळ्या दोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आपल्याला त्याला आता राईट साईडला टर्न करायचं आहे. त्यासाठी सुईने आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर सुई आतमध्ये टाकायची आहे आणि फॅब्रिक मागे करायचं आहे. अशा पद्धतीने आपण फॅब्रिक मागच्या साईडला खेचत ही दोरी राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने मी पूर्ण दोऱ्या राईट साईडला टर्न करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला ट्यूलिप बनवण्यासाठी इथे मी 4 बाय 4 इंचचा असं 2 स्क्वेअर तयार करून घेतलेले आहेत आणि त्याला फोल्ड करून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. रॉंग साईडने आपल्याला ते स्टिच करायचं आहे. अशा प्रकारे दोन्ही स्क्वेअर आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत. स्टिचिंग झाल्यानंतर आपल्याला हे राईट साईडला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि आतमध्येही दोरी टाकायची आहे आपल्याला, आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला तिथे सुईच्या साहाय्याने स्टिच करून घ्यायचं आहे. स्टिचिंग झाल्यानंतर आपल्याला इथे फॅब्रिक आहे ते ट्यूलिपचं राईट साईडला टर्न करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग भरून घ्यायचं आहे. दोन्ही ट्यूलिपमध्ये अशाच पद्धतीने स्टफिंग भरून झाल्यानंतर आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हँड स्टिच करून घ्यायचं आहे.
अशाच पद्धतीने मी दुसरं ट्यूलिपसुद्धा बनवून घेतलेलं आहे आणि आपल्याला ते आता स्क्रंचीला अटॅच करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे मी आणखी सगळे ट्यूलिप्स तयार करून घेतलेले आहेत. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओ बरोबर. टिल देन बाय.